हे सगळे लक्ष देऊन ऐकताय? खुश आहेत तुम्ही? मी आज जाणार माझ्या घरी म्हणून. बरोबर. एक आहे ना, खूप श्रीमंत माणूस होता, खूप पैशावाला होता, आणि त्याच्या घरात एक नोकर त्याने ठेवला होता कामासाठी. नोकर खूप विसराळू होता आणि मूर्ख होता, एकदम उलट काम करायचं, काही म्हणजे त्याला समजत नव्हतं, भोळा होता, एकदम एकदम भोळा होता. आणि मालक नेहमी त्याला चिडवत राहायचा, काही पण झालं, अरे काय तुझं असं तसं, काही त्याला असं चिडवत राहायचं वेगवेगळ्या गोष्टींवरून. आणि मग एक दिवशी काय केलं, मालकाने त्याला एक अंगठी बनवली आणि त्या अंगठीवरती, चांदीच्या अंगठीवर लिहून दिलं त्याला, जगातला सगळ्यात मूर्ख माणूस. आणि ती अंगठी त्याला घालायला लावली, तू घाल. म्हणे कशाला घालू? म्हणे घाल, तू आहेस म्हणून घाल, मूर्ख आहेस ना मग घाल तू. ओके ओके. त्याला वाटलं चांदी भेटते फुकट तर घालू आपण. तो भोळा होता बिचारा, त्यांनी घातली आणि त्याला खूप आवडायची अंगठी. म्हणे किती दिवस घालू मी? तर त्या मालकाने त्याला सांगितलं, ज्या दिवशी तुला तुझ्यापेक्षा मूर्ख माणूस भेटेल त्याला ही अंगठी देऊन टाक. हालेलुया. तू सगळ्या, माझ्या जीवनातला सगळ्यात मूर्ख माणूस मी तुला बघितलं, तुला अंगठी देतो. तुझ्यापेक्षा एकदम मूर्ख तुला दिसला की त्याला ती अंगठी देऊन टाक. ओके सर. बरेच वर्ष जातात आणि एक दिवशी मालक खूप आजारी पडतो, इतका आजारी पडतो, इतका आजारी पडतो, त्याला मरणाची भीती वाटते. माचो तो त्याचा नोकर तिथंच असतो. म्हणतो, मी आयुष्यभर तुला खूप बोललो रे बाळा, तुला खूप डॉमिनेट केलं, तुला जे नाही ते बोललो, तुला मूर्ख बोलत राहिलो, काय 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 काय. मला असं वाटतं आता मी जगणार नाही, आता मरल की काय असं मला वाटतंय. मरल म्हणजे काय होतं साहेब? मेलं की माणूस जग सोडून जातो. तुम्ही जग सोडून जाणार? कुठं जाणार? म्हणलं माहीत नाही कुठं जाणार. मग तिकडं पण तुमचं घर आहे का? तो म्हटलं तिकडं काय नाही माझं, तिकडं गाडी नोकर काय नाही तुमचे, कुणीच नाही. तो म्हटलं माझं तिकडं कुणीच नाही. मेल्यावर तुम्ही जिकडं जाणार तुम्हाला गाडी नाही, घर नाही, तिथं नोकर चाकर नाही, तुम्हाला काहीच नाही. तो म्हटलं मला तिकडं काहीच नाही. ह्या नोकराने अंगठी घातली आणि साहेबाच्या हातात दिली घालून. तो म्हणलं काय करतोस? म्हणलं तू सगळ्यात मूर्ख माणूस आहेस. जिथं थोडा वेळ राहायचं त्याच्यासाठी एवढे परिश्रम केले, जिथं सार्वकालिक राहायचंय त्याच्यासाठी तू काहीच केलं नाही. तुझ्यासारखा मूर्ख माणूस जगात कोणी नाही. तुम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा असेल तर तुम्हाला या जीवनातच काहीतरी बदल करावे लागतील. या जीवनातच प्रभू येशू ख्रिस्तापुढे तुम्हाला गुडघे टेकावे लागतील. येशूच्या रक्ताने तुम्हाला धुतलं जाणं गरजेचं आहे, तारण साधून घेणं गरजेचं आहे. फक्त मी ख्रिस्ती आहे म्हणून चालणार नाही. आमेन. नुसतं दाखल्यावर ख्रिस्ती लिहिलंय, आम्ही ख्रिस्ती आहेत. आजोबा पाळक होते. बोलू का हा विषय का नको? काही लोक मनातून म्हणतात नका बोलू, तोंडाने म्हणतात बोला. पण आता तुम्ही नाही जरी म्हटलं तरी मला बोलावंच लागेल. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोक ख्रिस्ती आहेत आणि त्यांना वाटतं की आजोबांनी प्रार्थना केली म्हणजे आपल्या घराण्याचं तारण झालंय. तारण सामूहिक नाही, तारण वैयक्तिक आहे. आजोबांची प्रार्थना आजोबांना स्वर्गाला घेऊन जाईल. तुझ्या तारणासाठी तुला प्रभूकडे वळावं लागेल. हालेलुया. तुझी पातकं धुतली गेली पाहिजेत आणि तुला प्रभूला स्वीकारणं गरजेचं आहे. तुमचं स्वतःचं तारण वैयक्तिक रीतीनं होणं गरजेचं आहे. प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवणार तेव्हाच त्या गोष्टी पूर्ण होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या राज्याच्या कामी पडा. किती लोक आमीन म्हणतील? शेजारच्याला सांगा, देवाच्या उपयोगी पडा. आता ज्याचं दुश्मन बाजूला बसलंय ना, तू पड तुझा, मला नको सांगू, आहे ना. चर्च मध्ये ना 4 प्रकारचे लोक येतात. ऐकलं का तुम्ही? सांगू का? सगळे ट्रेन झालेले लोक आलेले आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो. म्हणा, सांगा पास्टर सांगा. तुम्हाला माहिती आहे मला बोलायची सांगायची सवय नाहीये, पण आग्रह तुमचा सोलापूरकरांचं म्हणून सांगतो. 4 प्रकारचे लोक येतात चर्चला. प्रत्येक आपल्या चर्चला पण 4 प्रकारचे लोक. कुठलंही, विकास कांबळेचा असो, पाळक साहेबाचं, कुणाचंही असो, 4 प्रकारचे लोक प्रत्येक चर्चला असतात. सगळ्यात पहिला प्रकार, कानाकोपऱ्यात कुठेतरी बसतील आणि जसं चर्च सुटलं, किती वाजता सुटतं चर्च? सकाळी 10:30ला. 10:30ला असे चर्चमधून बाहेर निघतील जसे रात्रीचे 2 वाजलेत.
कोणाला सलाम नाही, प्रेज द लॉर्ड नाही, भेट नाही, कोणाला पाळकांना भेट नाही, कोणालाच काही नाही. इकडं आमेन का तिकडं पळून गेले, गायब. मंडळी डोळे उघडते, म्हणते काय रॅप्चर झालं काय अर्ध्या लोकांचं, कुठं गेले ते दिसत नाहीत, कोणाला भेटत नाहीत. तरुण पोरं असतात आपले चर्चमधले. एक दिवशी पाळक साहेब भेटल्यावर त्यांना हे कोण आहेत अंकल, यांना कधी बघितलं नाही. अरे आपले मेंबर आहेत, मागं बसत नाही का. असे लोक कधी आले, कधी गेले, कधी गेले. मोदी खाना माहित आहे का नाही. बरं, प्रभूला धन्यवाद. असे लोक कधी जातात कळतच नाही, कधी येतात कळत नाही, गपचूप येतात गपचूप जातात, काहीच जबाबदारी घेत नाही. देवाच्या राज्याची कोणतीच जबाबदारी त्यांना चर्चमध्ये नकोय. यायचं, बसायचं, आपले लग्नाचे कामं, मैतीचे कामं झाले बस, बड्डे झाले, लग्न कार्य बस. आम्हाला तारण नको, आम्हाला येशू नको, आम्हाला काही नको. चर्चला येणाऱ्यानं जायचीच घाई करणार. सगळ्यात पहिली गोष्ट, चेहरे उतरलेत तुमचे. बरं, दुसरा प्रकार, असे लोक असतात इतक्या जबाबदाऱ्या घेतील, बाबा 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 बाबा, इतक्या जबाबदाऱ्या घेतील. कोणाची मीटिंग, विकास कांबळे पास्टर मुंबईचे. काळजी कशाला करता, साऊंडचा, स्टेजचा सगळा खर्च मी करणार, लाइटिंग, खुर्च्या काय असेल सगळा खर्च मी करणार, तुम्ही टेन्शन. इतक्या जबाबदाऱ्या घेतील, इतक्या जबाबदाऱ्या घेतील, आणि मीटिंगच्या सकाळीच 9 वाजता फोन करतील, मला यायला जमणार नाही, माझं एक काम निघालंय. असले धोकेबाज असतात हे लोक. बाता एवढ्या मोठ्या मोठ्या मारतील, बाप रे, तुम्हाला ऐकून असं वाटेल की हे प्रभू, साक्षात अब्रामासारखा माणूस आमच्या मंडळीत तू ठेवलायस. काय संपन्न माणूस आहे, काय जबाबदाऱ्या घेतला, ते काम मी करणार, हे काम मी करणार. ऐन वेळेस सगळं वाटोळं, एक जबाबदारी पूर्ण करणार नाही. खूप बोलणारे लोक असतात. अशा लोकांमुळे बऱ्याच वेळा गडबड होऊन जाते. तिसऱ्या प्रकारचे लोक तर ह्याच्यापेक्षा डेंजर आहेत. सांगू का नको सांगू. ते तिसऱ्या प्रकारातले लोक आहेत ना, काम तर घेतात पण पूर्ण वाट लावून टाकतात. बाळा तेवढा स्पीकर घेऊन ये, बाळ येता येतात 2 तुकडे करून आणेल. याला सांगितलं नसतं तर बरं झालं असतं. काम घेतील घेतील, त्याची वाट लावतील, एक काम धड करणार नाहीत, कोणतंच नाही. काही सांगितलं, कामाची वाटच लागली समजा. आणि चौथ्या प्रकारचे लोक आहेत, ते जबाबदाऱ्या घेतात आणि जबाबदाऱ्या पूर्ण करतात. हालेलुया. आणि असे लोक चर्चच्या कमिटीवरती पाहिजेत. किती लोक आमेन म्हणतील. सगळेच काम करणारे असले. आता एका घरात 2 सुना आहेत, नको विषय हा, बोलणार बी. ते ससाने ब्रदरला तुम्ही काय करायचे करा नंतर, त्यांना बोलत, तुम्हीच केला ना फोन मला, ओके ओके, आधी दाखवून ठेवतो, नाही तर तिकडून माझ्याकडे याल तुम्ही. एका घरात 2 सुना आहेत, एक कष्टाळू आहे आणि दुसरी कष्ट टाळू आहे. एक कष्टाळू आहे आणि दुसरी कष्ट टाळू आहे. जास्त त्रास कोणाला होतो, कष्ट टाळू. त्रास कोणाला होतो जास्त, कष्टाळूला जास्त त्रास होतो. आणि कष्ट टाळू रोज तिचं काहीतरी दुखत असतं, रोज तिला काहीतरी टेन्शन असतं, रोज बाहेरातून फोन आलेला असतो. बरं आता हा विषय इथं संपवला पाहिजे, नाही तर 3rd वर्ल्ड वॉरला सुरुवात होईल इथं जागेवरती. प्रभू आपल्याला आशीर्वाद. आणि दोन्ही सुना चांगल्या असल्या तर, कष्टाळूच असल्या तर, एकीने भाजी केली तर एक भाकरी करेल, दोघींना सारखं काम मिळेल. घरात भांडणं होतील त्या घरात, वाद होतील का. एक व्यक्ती डॅमेज पीस घरात आला, सगळं स्ट्रक्चर बिघडते घराचं. डॅमेज पीस आणू नका, प्रार्थना करून सुना आणा घरामध्ये. हालेलुया. बोलो येशू मसीह की. लेकरांची लग्न करताना आधी प्रार्थना करा, योग्यच सुना माझ्या घरात येऊ दे प्रभू. आणि जर का अशा आणल्या काहीतरी, ते तुम्हाला खूप धार्मिक बनवतील. प्रॉफेसी आहे. हालेलुया. तुम्ही नव्हता तर जेवढ्या धार्मिकतेची तुम्हाला गरज नाही तेवढी धार्मिकता होईल. तुम्ही म्हणा 40 दिवसाच्या उपास प्रार्थने काय होत नाही, 80 दिवस करावं लागतील.
देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळीत जबाबदारी घेणारे लोक बनलं पाहिजे. ज्यांच्या जीवनाचा भाव विषय पूर्ण, ज्यांचा भरोसा ख्रिस्तावरती आहे, ज्यांना वाटतं की मला फक्त प्रभूचं काम करायचंय, ते लोक कुठल्याही गोष्टीमध्ये मागे पुढे पाहत नाहीत. त्यांना सन्मान मिळो न मिळो. तुम्ही ऐकलं का? काही लोक मी पाहिलेत. ऐकताय तुम्ही चर्च? समजा आज मी चर्चच्या एखाद्या पदावरती आणि कदाचित पुढच्या वेळेस मला ते पद नाही मिळालं, याचा अर्थ असा नाही की माझी सेवा संपली. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया, बोले येशू मसीह की. काही लोक आपलं पद जरी आपल्या हातात नसलं तरी ते देवाची सेवा करत राहतात, कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट माणसाबरोबर नाहीये, त्यांनी देवाबरोबर केलेलं आहे आपलं कॉन्ट्रॅक्ट. हालेलुया. प्रभू, जगात मला मोठेपणा मिळाला नाही तरी चालेल, पण मी तुझी सेवा करणार आहे. हालेलुया. मी तुझं काम करणार आहे. तुझ्यासाठी जे करावं लागेल ते मी करायला तयार आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आपल्याला शिकवत आहे की आम्हाला देवाबरोबर टिकून राहणं गरजेचं आहे. आम्हाला तो ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामधून निरंतर प्रभूचं गौरव आमच्या जीवनातून दिसलं पाहिजे. जुन्या करारामध्ये किती अद्भुत गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. योसेफ तरुण मुलगा एकदम, आणि तारुण्याच्या दिवसामध्ये पापात पडण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण काही माहीत नसतं, अनुभव नसतो कशाचा, काय केल्याने काय होईल. क्युरियसी असते लेकरांना, नको नको त्या गोष्टी करून बसतात, फसतात. पण योसेफ असा आहे की त्याच्या जीवनामध्ये फार संकटांना त्याला सामोरं जावं लागलं, आणि त्या संकटांमध्ये, त्या अडचणींमध्ये जर तुम्ही उत्पत्ती याचा 39वा अध्याय पाहिला आणि त्याच्यामध्ये 20-21 वचनात जर पाहिलं, त्याला जेलमध्ये जावं लागलं योसेफाला. का? खोटा आळ त्याच्यावरती आला. पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी तो सगळं कामकाज करायचं, आणि एवढा त्याने विश्वास जिंकला होता की त्या पोटिफराने सगळं योसेफाच्या हाती दिलेलं होतं. आता पोटिफर चांगला आहे, त्याच्या घरामध्ये त्याची स्वतःची पत्नी चांगली नव्हती प्रियांनो, वाईट स्त्री होती, आणि तिच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. तिने योसेफाला पापात पाडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण बायबल सांगतं योसेफ तिथून पळून गेला. आणि काय म्हटला? मी माझ्या देवाच्या विरुद्ध पाप कसा करू. हालेलुया. बोलो येशू मसीह की. पोटिफराच्या घरात त्याची स्वतःची पत्नी धोकेबाज आहे, पण हा परका व्यक्ती योसेफ हा विश्वासयोग्य आहे. कधी कधी जवळचे लोक घात करतील, परकी लोक कधी कधी चांगलं वागतील. योसेफाने त्या सत्यतेमध्ये टिकून राहण्याचं काम केलं, आणि त्याने दाखवून दिलं की तुम्ही लबाड आहेत, मी खरा आहे, कारण माझा देव खरा आहे. हालेलुया. पोटिफराच्या घरामध्ये त्याने जिवंत देवाचं गौरव दाखवलेलं आहे. भले त्याला जेलमध्ये जावं लागलं, ती पण एक देवाची योजना होती, पण त्याही परिस्थितीत तो टिकून राहिला. देवाबरोबर असलेला संपर्क तुटता कामा नये. हालेलुया. काही लोकांचं म्हणजे मूड असं बदलत राहतो. 10 तारखेला लई भारी मूड असतो, असं गोड बोलतील सांगायचे, कसा आहे ब्रदर, काय म्हणता तुम्ही, खूप भारी. पगाराच्या दिवशी म्हणजे मला म्हणायचं, दुसरं काय नाही. हालेलुया. पैसे आले की काही लोकांचं तेजच बदलतं एकदम, आणि ज्याचं पैसे संपत चाललेत त्याचं तेज सूर्य मावळत जातो. 1 ते 10 तारीख गरम गरम, 1 ते 10 तारीख गरम गरम, 11 ते 20 तारीख गरम नरम, आणि 21 ते 30 तारीख बेशरम. त्याचं काय खरं नाही. पैसे असले की खूप त्याला आनंद वाटतो, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, घरात शांत वातावरण आहे, तो आनंदी राहतो. संत पौल आपल्याला शिकवतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. परत परत सांगतोय तो, आनंद करा. का? देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूचा आनंद, नेहमी 8-10 प्रमाणे तो आमचा आनंद, आमची ताकद आहे प्रियांनो. हालेलुया.
देवाच्या निवडलेल्या संतगणांनो, योसेफ त्या कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहिला. जीवनातल्या कुठल्याही गोष्टी संपल्या तरी देवाबरोबरचं नातं घट्ट राहिलं पाहिजे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला देवाबरोबर टिकून राहणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये जर आज आम्ही ख्रिस्त गाजवत आहोत, उद्या पैसा आला तर आम्ही पैसा गाजवायचा नाही, उद्या डिग्री आली तर आम्ही डिग्री गाजवायची नाही, उद्या एखादी गोष्ट आमच्या जीवनाकडे आली, मोठी जमीन मिळाली म्हणून त्या गोष्टी आम्हाला गाजवायच्या नाहीत, मोठा बंगला बांधला म्हणून फक्त त्याचं कौतुक करत राहायचं नाही, आमच्याकडे एखादी जगातली विद्वत्ता आली म्हणून ते गाजवत राहायचं नाही, एखादं पद आलं म्हणून ते गाजवत राहायचं नाही. आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त ख्रिस्त गाजवायचं आहे, आम्हाला फक्त येशूचं नाव उंच करायचं आहे. दिनी प्रतिदिनी आमच्या मुखातून फक्त येशूचं नाव उंच झालं पाहिजे. आमच्या जीवनाचा भावविषय फक्त येशू राहिला पाहिजे. आमच्या जीवनात कसेही दिवस असो, ते दिवस बदलणारा देव जर आपल्या बरोबर असेल तर आमचं जीवन त्याला गौरव देणार असलं पाहिजे. हालेलुया. प्रभूचं गौरव करणारे बना. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवा, ही या काळाची गरज आहे. वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवा, ज्या प्रभूने आमच्यासाठी मरण पत्करलं. योसेफाला संधी होती पाप करण्याची. मी इथून पळून गेलो तर कदाचित माझी नोकरी जाईल, नोकरी गेली तरी चालेल पण अभिषेक जाता कामा नये. सगळं जीवनातलं धन संपत्ती गेली तरी चालेल पण देवाची उपस्थिती जाता कामा नये. जीवनातल्या सगळ्या गोष्टींचं आहेत ते नाही झालं तरी चालेल पण जीवनामध्ये प्रभूचं नाव टिकून राहिलं पाहिजे, येशूचं नाव आमच्या जीवनात टिकून राहिलं पाहिजे. देवाविषयी आवेशी बना प्रियांनो. हालेलुया. थंड असू नका, कोमट तर असूच नका, उष्ण बना देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया. उत्साही बना, उत्साही बना देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या गौरवासाठी. योब काय व्यक्ती होता प्रियांनो. साधी प्रॉपर्टी होती का त्याची? 7,000 मेंढर, 3,000 उंट, 500 गाढवीन, 500 बैलजोड्या. साधी प्रॉपर्टी आहे का? काय धनवान आहे. पूर्वेकडच्या देशामधला सगळ्यात श्रीमंत आणि धनवान व्यक्ती योब आहे. आणि ह्या योबाच्या जीवनात परमेश्वराची अशी कृपा दृष्टी आहे की देवाने त्याला सर्व काही देऊन संपन्न केलेलं आहे, सर्व काही देऊन. आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे त्याच्या जीवनात एक एक संकट यायला लागले. संकटांवरती संकट. उंट गेले, मेंढर गेली, गाढवं गेली, बैलजोड्या गेल्या, लेकरं गेले, सगळं गेलं, संपलं सगळं. पण बायबल आपल्याला सांगतं, योब 1 अध्याय आणि 22 वचन, या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. कुणी आमेन म्हणणार आहे का? योबासारखं दुःख कुणी पाहिलेलं नाही प्रियांनो. पूर्ण जुन्या करारात बारकाईने पहा, इतकं दुःख त्याने पाहिलं पण त्या दुःखात त्याने आपल्या परमेश्वराला सोडलेलं नाही. हालेलुया. लोक कारण देतात, चर्चला का नाही आला? जरा तब्येत बरोबर नव्हती. चर्चला का नाही आला? थोडे पाहुणे आले होते. चर्चला का नाही आला? काहीतरी कारण सांगतील. गावाकडे गेलो होतो. मी काय म्हणतो, तुमची कामं नंतर करा, आधी तुमचा वेळ देवाच्या राज्यासाठी द्या. हालेलुया. तुमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळालीच पाहिजेत. हालेलुया. तुम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवणं गरजेचं आहे, येशूचं गौरव करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनामधून येशूचं गौरव झालं पाहिजे, खूप गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योबाच्या हातून कोणतंही पाप घडलं नाही. देवाच्या दृष्टीने तो सात्विक होता आणि सात्विकतेमध्ये तो टिकून राहिला. प्रभूला धन्यवाद. योसेफ टिकून राहिला. पापमय जीवनाकडे त्याची वाटचाल त्याने होऊ दिली नाही. तो सत्यात टिकून राहिला. एका चांगल्या आलिशान घरामधून त्याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली पण तरी तो त्याच्यात टिकून राहिला, कारण त्याला माहिती आहे माझ्या देवाबरोबर मी बेईमानी नाही करू शकत. हालेलुया. देवाबरोबर एकनिष्ठ राहिला योब. देवाबरोबर एकनिष्ठ राहिला. शमूएल संदेष्टाबद्दल बायबल किती सुंदर सांगतं. 1 शमूएल 3 अध्याय 19 वचन. 1 शमूएल 3:19. शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्यासह असे व त्याचे कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. किती लोक आमेन म्हणतील? एक पण वचन देव जे बोलला ते प्रत्येक वचन त्याने पूर्ण केलं. शमूएल संदेष्टाने एक पण वचन वाया जाऊ दिलं नाही. अरे हा जुना करार आहे.
या जुन्या करारामध्ये योसेफ देवाशी एकनिष्ठ राहतोय, योब देवाशी एकनिष्ठ राहतोय, शमूएल संदेष्टा देवाशी एकनिष्ठ राहतोय. आम्ही तर नवीन करारातले लोक आहेत. त्या जुन्या करारातील लोकांकडे जनावरांचं रक्त आहे, आम्ही नवीन करारातले येशूच्या रक्ताचे लोक आहोत. आम्ही देवाबरोबर किती एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आमचं जीवन किती आवेशी पाहिजे, आमचं जीवन किती देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. आम्ही नव्या कराराचे लोक आहोत. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, आज जसा संत पौल आपल्याला शिकवत आहे, आमच्या जीवनातून फक्त वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजला गेला पाहिजे. आमेन, हालेलुया. आज आमचं जीवन प्रभूला समर्पित करू. आज आमच्या जीवनातून फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊया प्रियांनो. जेव्हा कोणी येणार नाही त्या समयी फक्त तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तच त्या अडचणीमधून सोडवणार आहे प्रियांनो, इतर कोणीही नाही प्रियांनो. आणि म्हणून जगाच्या गोष्टींमध्ये आपलं मन रमवू नका. या ठिकाणी धनवान व्यक्ती ज्याचं खूप पीक आलं, तो म्हटला स्वतःच्या जीवाला, हे जीवा खा पी. पैसे आल्यावर खाण्यावर पिण्यावर लोकांचा जास्त जोर असतो है ना. हे जीवा खा पी मजा कर, प्लॅनिंग बघा. आपल्याकडं काही प्राप्त झालंय, धनसंपत्ती आली, जुनी कोठारं मोडून टाकील, नवीन कोठारं बांधील, भरपूर स्टॉक जमविल, खाणे पिणे आणि मजा करणे ह्याच्यावर त्यांनी फोकस केलं. देव म्हणतो, अरे मूर्ख, आज रात्री तुझी ऑर्डर निघेल, तुला पॅक करून नेतील आणि तुला टाकून देतील, माती टाकून लोक घरी येतील. कसली मजा घेणार आहेस तू? देवाच्या प्रिय लोकांनो, आज धनसंपत्तीचा घमंड करू नका. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. धनसंपत्तीचा घमंड करू नका. तुमच्याकडे काय आहे ह्याच्याविषयी घमंड करू नका. त्याला घमंड होता, देवाने घमंड तोडला. जुन्या करारात अजून एक घमंडी राजा आहे, फारो. सगळ्यांनी म्हणा फारो. लई घमंड होता त्याला, मांत्रिकांचा, सैनिकांचा, त्याच्या हुद्द्याचा, त्याच्या राज्याचा, त्याच्या राष्ट्राचा, त्याच्या अनेक अशा गोष्टी होत्या की त्या गोष्टींविषयी त्याला घमंड होता, गर्व होता. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचा गर्व तोडण्यात आला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. फारोला ज्या ज्या गोष्टींविषयी घमंड होता, त्याला मांत्रिकांविषयी खूप घमंड होता. मोशेने पहिल्या मिरॅकल, पाण्याचं रक्त, 10 पिढ्यांपैकी पहिली पिढा. त्याच्या आधी तर काठीचा साप केला, मांत्रिकांना बोलवलं, करा. मोशेने काय केलं? करा. त्यांनी पण तोच चमत्कार करून दाखवला. पाण्याचं रक्त केलं, त्यांनी पण करून दाखवलं. आणि एक समय येता येता अशी गोष्ट घडली प्रियांनो, की त्या ठिकाणी देवाचे चमत्कार वाढत गेले आणि फारोचे चमत्कार संपत गेले. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. कोणीही यहोवा देवाची बरोबरी करू शकत नाही. हालेलुया. हा एल शडाय, एल एलोहीम परमेश्वर आहे. हा सर्वोच्च देव आहे प्रियांनो. त्याची बरोबरी फारो सारखा व्यक्ती नाही करू शकत. कोणी माणूस त्याच्या बरोबरीने उभा नाही राहू शकत. देवाने फारोचा घमंड तोडला प्रियांनो. ज्या निरर्थक गोष्टींचा मनुष्य अभिमान करतो, त्या निरर्थक अभिमानामुळे अनेक वेळा मनुष्य संकटामध्ये सापडतो. आणि म्हणून नको त्या गोष्टींचा अभिमान करू नका. गल्ल्याथाला त्याच्या शक्तीचा अभिमान होता, तुच्छ समजला दाविदाला. त्याला दाविदाचं शरीर दिसतंय, एक लहान मुलगा आहे, पण त्याला दाविदावरचा अभिषेक दिसत नव्हता. हालेलुया. त्याला दाविदावरचा अभिषेक दिसत नव्हता, दाविदावरचं सामर्थ्य दिसत नव्हतं. जगाला तुमच्यावरचा अभिषेक नाही दिसत, म्हणून ते तुमच्याशी खूप कॅज्युअली वागतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या नातेवाईकांकडे आत्ता पण गेलो ना मी, अरे लहान होतास आमच्या समोर, तू फिरू का मी अजून? हालेलुया. तुमचा एखादा भाऊ पुढे गेला, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. काय विसरला आम्हाला? काही लोकांच्या पहिल्या फोनला वाक्य असतं, हॅलो काय यार विसरलास आम्हाला, एक फोन नाही. अरे मी विसरलो, तू तर लक्षात ठेवून कर ना, आहे की नाही? काही लोक नेहमी रुसलेले असतात, कंटिन्यू तोंड वाकडच असं.
12च वाजलेले असतात, गाड्याळत नाही तोंडावर, कंटिन्यू. त्यांना हसता येत नाही, एखादा जोक झाला तरी जसं काय यांचं काय हसायचं दुकान आहे कुठं. आमच्याकडे खूप स्टॉक आहे, अशा छोट्या जोकवर नाही हसत नाही. माणसं भेटलं तरी तोंड फुगलेलंच, कधी कोणाशी प्रेमाने बोलणं नाही, पेटी ते आकडलेलेच असे. घरचे म्हणतात लवकर उचला, जाऊ दे सुटलो. देवाच्या प्रिय लोकांनो, हाच आम्हाला निरर्थक गोष्टीचा अभिमान नकोय. प्रेमाने प्रीतीने आम्हाला वागता आलं पाहिजे. आमचं जीवन ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करणारं जेव्हा बनेल ना, त्यावेळेस आम्ही खरे ख्रिस्ती आहोत. ख्रिस्त आमच्या जीवनातून झळकलं पाहिजे, ख्रिस्ताची सुवार्ता आमच्या जीवनातून झळकली पाहिजे. आमचं जीवन सदैव देवाच्या तेजाने भरलेलं असलं पाहिजे, देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असलं पाहिजे. मी असं 11वी-12वीला होतो आणि गोवंडी म्हणून मुंबईत एक स्लम एरिया आहे, तिथं एक मीटिंग होती क्रुसेड. आणि मी तिथं व्हॉलेंटियर साफसफाई करणं हेच माझं काम. साऊंड लावायचं, हे ते सगळं, चटाई टाकणे, खुर्च्या लावणे, माझं काम मी करत होतो. आणि खूप पॉवरफुल मीटिंग झाली. पण त्या मीटिंगमध्ये एक अडचण यायची, सारखं कोणतरी लाईट बंद करायचं. आणि मग आमचे लोक जायचे, सगळे ब्रदर्स पळत जायचे, मग परत ते स्विच ऑन करायचं. मग नंतर लक्षात आलं तिकडचे मुलं होते तरुण, ते असंच गंमत म्हणून कंटिन्यू लाईट बंद करून पळायचे. मग आमचे काही लोक तिथे कॅबिन जवळच थांबले मीटिंग होईपर्यंत, म्हणजे खूप डिस्टर्बन्स वगैरे वगैरे. मग मीटिंग कशी तरी संपली आणि त्यांच्यातले काही लोक चेक करायला आले. एका मुलाने असा वाकडा हात केला आणि पुढे आला आणि ते म्हणले ते प्रेयर करून घ्यायची, इथं प्रेयरनी हात सरळ होता असं आम्ही ऐकलंय. म्हणलं बघ, ते पास्टर पॉवरफुल आहेत आमचे, हात वाकडा असला तर नीट होईल आणि नीट असला तर वाकडा होईल. असे पळाले सगळे बाहेर. त्याच्यातले एकाला वाटलं की खरंच काहीतरी इथं सामर्थ्य आहे. तो त्याच्या घरी जाऊन भावाला घेऊन आला, फुल तराट पिलेला. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्याला घेऊन आला त्याची मान खालीच. मी म्हटलं वर बघ. तो म्हणतो मला तुमच्यामध्ये येशू दिसतोय. तुम्ही ऐकलं चर्च? मी तुमच्या चेहऱ्याकडे नाही पाहू शकत, मला येशू दिसतोय, मला तुमच्यात येशू दिसतोय. मग ऐकल्यावर मला अजून पावर आली. हालेलुया. तू इकडं बघ, हालेलुया, बघ आज तुझं जीवन बदलत आहे. त्याला प्रभू सांगितला. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या तरुणाचं जीवन परिवर्तित झालं. हालेलुया. व्यसनातून तो बाहेर आला, त्याचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताने आशीर्वादित केलं. बोलो येशू मसीह की. तुमच्या जीवनातून ख्रिस्ताची झलक इतरांना दिसली पाहिजे. हालेलुया. तुमच्या जीवनाचा भाव विश्व येशू ख्रिस्त असला पाहिजे. निरंतर तुमच्या मुखातून फक्त प्रभूचं गौरव निघत राहिलं पाहिजे, फक्त प्रभूचं नाव तुमच्या जीवनात उंच झालं पाहिजे. जुन्या करारातले लोक आहेत, योसेफ झालं, त्याचं जीवन प्रभूमध्ये एवढं स्थिर आहे की तो पाप करत नाही. आम्ही त्याच्यापेक्षा किती स्थिर असायला पाहिजे. येशूचं रक्त आहे आमच्याकडं. आणि त्या जुन्या करारातल्या लोकांना परमनंट पवित्र आत्मा नव्हता. आत्मा यायचा जायचा. आमेन म्हणाल का? काही लोकांना पटत नाही, पण पटवून द्यायलाच एवढं लांबून आलो मी. शमशोन असा आत्मा यायचा, सिंहाला करडू फाडल्यासारखं फाडून टाकायचं. आत्मा गेला का लगेच तिमनाला प्रेम व्हायचं त्याला. आत्मा गेला की लगेच त्याला कुठं जिथं नाही तिकडं जायचा. गज्जाला जा, तिमनाला जा, शेवटी गेला दलीलाकडं आणि झाला बँडच वाजला. पुढं गडबड झाली सगळी जीवनाची. रॉंग कनेक्शन मध्ये माणूस नेहमी बर्बाद होतो. ले सकते हो तो ले लो, ये प्रभू का वचन आहे. हालेलुया. रॉंग कॉन्टॅक्ट मध्ये जाऊ नका. हालेलुया. चुकीच्या संगतीने नीती बिघडते, सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होऊन जातो.
शमशोन ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने भरायचा, मोठी कामं, गाढवाचं जावट डायरेक्ट 1000 लोक खाल्लास, देवाचं मोठं गौरव, आणि आत्मा गेला का परत ते पापमय जीवन. काही लोकांना अभिषेक मिळतो पण टिकवता येत नाही. आमची डिग्निटी आम्ही सांभाळली पाहिजे. आमचं जीवन फक्त स्टेजवर चांगलं नकोय. किती लोक आमेन म्हणतील? काही लोकांना असं वाटतं, मी इकडं आलो, मी मोठा पास्टर, लोक ऐकतात मला, गपचूप नंतर मी काय केलं तर कोणाला काय कळतंय? ए चोरा, लबाड माणसा, तुझा देव तुला बघत आहे. हालेलुया. तू किती मोठ्या ठिकाणी प्रार्थना केली आणि तू काय काय केलं. एक दिवशी प्रभू समोर उभा राहावं लागेल. हे प्रभू, मी मोठ्या मीटिंग मध्ये संदेश दिला, मी खूप लोकांना संदेश सांगितला. बाळा, तू स्वतःला संदेश दिलास का? तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रभू, मी तुझ्या नावाने भूत काढले, स्वतःतलं काढलंच का रे बाबा पहिलं? वी नीड डिलिव्हर्ड. ज्यांची सुटका झालेली आहे ते सोडवणारे लोक देवाच्या राज्यात उभे राहिले पाहिजेत. बंधनात असलेले लोक काय सोडवतील? आपली साक्ष जपून ठेवा. कधीच आपली साक्ष कलंकित होऊ देऊ नका. आज ख्रिस्ताचा वधस्तंभ गाजवतोय, उद्या भलतंच काहीतरी गाजवतोय. सेवक कसा असावा? तिमोथेला पहिले पत्र 3 अध्याय घरी जाऊन शांत चित्ताने वाचा. तो नवशिका नसावा. नवशिका असला तर कुठे नेऊन ऍक्सिडेंट करून टाकेल मंडळीचं. नवीन ड्रायव्हर आहे, तुम्ही बसाल का त्याच्या गाडीत? तो म्हणाल, आज माझा फर्स्ट डे, मी फक्त दारातच गाडी चालवायचो, आज पहिल्यांदा पुण्याला गाडी घेऊन चाललोय. किती लोक बसतील? आणि जे म्हणतील ना मी बसणार, एरवाड्याला एक हॉस्पिटल आहे, तुमची नावाची लिस्ट द्या, मी फॉरवर्ड करतो पुढं. सेवक नवशिका नसावा. तो एका स्त्रीचा पती असावा. अंडरलाईन करा. किती आवाज खोल गेलाय तुमचा.